तुला असं वाटतं की खेळाडूला ज्या सुविधा मिळतात त्या आवश्यक आहेत किंवा त्याला जे काही फॅसिलिटीज मिळतात त्याही आवश्यक आहे, पण त्याही पेक्षा अधिक गरज असते ती त्या खेळाडूच्या विल पॉवरची. तू नक्कीच. जे जिंकत होतीस 95 पर्यंत आणि 95 ला पहिल्यांदा इंटरनॅशनल गेम मध्ये तुझ्याकडे काही फॅसिलिटीज नव्हत्या, तुझ्याकडे काही इक्विपमेंट नसती, तरी तू जिंकलीस आणि त्यांना तोडीस तोड मुकाबला केलास. याचं कारण केवळ विल पॉवर हे होतं. नक्कीच. म्हणूनच हे जे मेंटल ट्रेनिंग आम्ही जे करायचो ते आमच्या ॲक्च्युअल प्रॅक्टिकल प्रॅक्टिसपेक्षाही खूप महत्त्वाचं होतं. कारण ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आम्हाला फक्त बंदूक हातात धरायला मिळायची, नेमबाजी आम्ही करायचोच नाही, होल्डिंग प्रॅक्टिस करायचो. पण जे व्हिज्युअलायझेशन आम्ही करायचो त्याच्यामध्ये सेल्फ टॉक जे असतात त्याला खूप महत्त्व आहे, की तुम्ही तुमच्याशी काय बोलता त्या क्षणी. कारण हे जेव्हा तुम्ही बामसर शिकवायचे. हो, ज्यावेळी तुम्ही एकाग्रतेने बघता तुमच्या टार्गेटवर, तेव्हा जेव्हा जेव्हा तुमचं माइंड फोकस होतं तेव्हा जगातले सगळे विचार तुम्हाला तिथे पकडायला येतात. मग ते विचार कसे थांबवायचे किंवा त्यातले जे विचार आहेत ते जबरदस्ती थांबवायला गेलं तर ते आपल्यावर रिहॅमर करतात. मग ते कसे ॲक्सेप्ट करून सोडून द्यायचे आणि कसं मन एकाग्र करून तिथे राहायचं, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आम्ही त्यांच्यावर मात करू शकलो असं मला वाटतं. मला असं नंतर अंजली भागवत, मला वाटतं 95 साल नंतर आम्हाला स्टार इज बॉर्न असं सगळं मीडिया म्हणायला लागलं. आणि अंजली भागवत पुढची म्हणजे आतापर्यंतची जी 13-14 वर्ष आहेत ती गाजते गाजते गाजते. मला सांग, तरी सुद्धा तिथपासून पुढे म्हणजे सगळ्यात तुझ्या करिअर मधलं उत्तम साल जे आहे ते 2002 आहे. हो. त्या वर्षी तू गोल्ड मेडल, सिल्वर मेडल्स म्हणजे फारच एकदमच तू धमाका लावलेला होतास. मला सांग, पण आपण सुरुवातीपासून घेऊ. 95 नंतर तू आतापर्यंत 3 ऑलिम्पिक्स केलीस. सिडनी ऑलिम्पिक होतं, अथेन्स ऑलिम्पिक आणि आता बीजिंग ऑलिम्पिक. त्याच्यानंतर 95 नंतर तुझा प्रवास ऑलिम्पिक पर्यंत 2000 सालच्या कसा झाला? त्याच्यानंतर हळूहळू म्हणजे लोकांना कळायला लागलं की नेमबाजी हा पण खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. आपल्या महाराष्ट्र सरकारकडे आमचे जे महाराष्ट्र रायफल असोसिएशन आहे त्यांनी रिझल्ट्स पाठवले की आमचाही खेळ आता खूप चांगलं करायला लागला इंटरनॅशनल लेवलवर. आणि असं हळूहळू ते पसरत गेलं. आणि अगदी मला असं इथे नमूद करावंसं वाटतं की नाना पाटेकर जे आहेत ते स्वतः चांगले आता शूटर आहेत, पण त्यावेळी त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली. म्हणजे अपार्ट फ्रॉम रायफल आम्हाला बाकीच्या खूप साधनं लागतात, जसे जॅकेट ट्राउझर आहे, वेगळ्या प्रकारचे शूज घालायला लागतात, वेगळ्या प्रकारचा चष्मा असतो, टेलिस्कोप असतो, ग्लव्स, हे सगळं खूप महाग असतं. आणि त्यावेळी इंडियामध्ये काहीच मिळायचं नाही, हे सगळं जर्मनीमधनं आम्हाला इम्पोर्ट करायला लागायचं. तर खूप महाग होतं आणि आमच्यासाठी मिडल क्लास मुलींसाठी तर हे शक्यच नव्हतं, म्हणजे आम्ही विचारच नाही करू शकत होतो. पण त्यांनी आम्हाला दोघी तिघी जणींना स्पॉन्सर केलेलं. कुठे भेटले नाना पाटेकर नाना तुम्हाला? पाटेकर आणि बाम सरांची तशी ओळख होती बऱ्यापैकी, त्यामुळे त्यांच्या थ्रू नाना पाटेकर बरेच वेळ आमच्या स्टेट चॅम्पियनशिपच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी आलेले होते. तेव्हा त्यांनी बघितलं की अशा काही मुली दिवसभर वेड्यासारख्या इथे पडलेल्या असतात, काही नसतानाही प्रॅक्टिस करतात, तरी सुद्धा एवढं सगळं त्यांनी जिंकलेलं आहे. त्यांनाही कौतुक वाटलं आणि मग त्यांनी आम्हाला पैसे दिले की नाही, तुम्ही सगळं आणा आणि मग प्रॅक्टिस करा. आणि मग त्यांच्यामुळे मला सगळ्या बाकीचे सगळे जे आमचे ॲक्सेसरीज असतात ते मी इम्पोर्ट केले आणि त्याचा फायदा मला खूप झाला. मग त्याच्यानंतर 95 to 98 सॅफ गेम्सची लेवल तेवढी हाय नव्हती की आम्ही वर्ल्ड कप लेवलवर पोहोचू शकू. आम्ही त्या लेवलवरच असायचो. कॉमनवेल्थसाठी आम्ही जायचो, अगदी म्हणजे 4-5व्या क्रमांकावर यायचो. 1-2 मार्कांनी आमचं मिस व्हायचं मेडल, पण कुठेतरी आम्ही कमी पडतोय ह्याची जाणीव मला होत होती आणि ती इथे आता पुरी होऊ शकत नाही याचाही आम्हाला खात्री होती. म्हणून आम्ही मग स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जी आपली आहे भारताची, त्यांच्या आम्ही पाठी लागलो की आम्हाला फॉरेन कोच आणा. कारण हा खेळ आपल्यासाठी नवीन आहे, या खेळामधल्या तांत्रिक बाबी काय आहेत किंवा याच्यासाठी काय काय इक्विपमेंट्स महत्त्वाची आहेत हे आपल्याला जाणून घेणं अगदीच हे गरजेचं आहे. आणि हे केवळ फॉरेन कोच सांगू शकतो. आपल्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, आपली स्वतःचे कोचेस नॅशनल लेवलपर्यंत आहेत, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कमी आहे. त्यांनी कितीही तुम्हाला शिकवलं तरी एक लिमिटेशन येणारच त्यांना, त्यामुळे आपल्याला फॉरेन कोच खूप महत्त्वाचं आहे. आणि मग असं भांडत भांडत त्यांच्या पाठी पडत पडत शेवटी 98ला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला सुबुद्धी झाली. आणि त्याच्या आदल्या वर्षी आम्ही मलेशियाला गेलेलो, तेव्हा लाजलो सुचाक हा कोच तिथे आम्ही बघितलेला. आणि मलेशिया आपल्यासारखंच होतं, कुठेही नेमबाजीमध्ये काही त्यांचं नाव नव्हतं आणि एका वर्षात त्यांनी आमच्या समोर कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकलेली. म्हणजे आम्ही असे बघत होतो की हे शूटर आपल्यासारखेच होते, काही नाही, आणि आज हे आपल्या समोर कॉमनवेल्थ कसे जिंकतात. मग आम्ही त्यांच्याशी बोललो त्या कोचशी
लाजलो सुचाकशी, आणि त्यांच्याकडनं आम्हाला कळलं की त्यांना सुद्धा आवडेल भारतात यायला आणि आम्हाला शिकवायला. मग आम्ही ते सुचवलं आणि सुयोगाने 98 डिसेंबरमध्ये लाजलो सुचाक भारतात आले आणि तिथे सगळा आपल्या नेमबाजीचा सीन बदलून गेला. ते कोणत्या देशातले होते? ते हंगेरीचे आहेत. पण तुम्ही हंगेरियन कोचच का निवडला? म्हणजे तू बघाशी म्हणालीस की जर्मनीमध्ये हा खेळ पॉप्युलर आहे आणि जर्मन शूटिंग मध्ये सुद्धा पुढे आहेत खूप, मग हंगेरियनच का? नाही, कारण आमची पोस्ट तेवढी नव्हती ना, आम्ही जर्मनी बघितलीच नव्हती किंवा जर्मनीची तेव्हा असं काही इंटरनेट किंवा मोबाईल असं काहीच साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे कॉन्टॅक्ट कसा करायचा किंवा जर्मनीत कुठे हेही आम्हाला काहीच माहिती नव्हतं. हा आम्हाला कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपला मलेशियामध्ये भेटला, म्हणजे तोच एक ऑप्शन आमच्या समोर होता आणि तो बऱ्यापैकी चांगला आहे. जर त्याने एका वर्षात मलेशियाला तिथे नेऊन पोहोचवलं म्हणजे आपल्यालाही शिकवू शकेल असं आम्हाला वाटलं. तो एकच ऑप्शन होता म्हणून आम्ही त्याला इथे आणलं, पण त्याने खूप फरक पडला. काय फरक पडला? कारण आम्हाला एक प्रोफेशनल गायडन्स मिळाला. ते स्वतः खूप चांगले कोच आहेत. म्हणजे मी ऑलिम्पिक या लेवलपर्यंत पोहोचले केवळ त्यांच्यामुळे असं मला म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक प्रोफेशनल गायडन्स जो असतो त्याने तुमचं प्रोफेशनल ॲटिट्यूड होतं. तुम्ही तिथे असलात तरी एक कॉम्प्लेक्स असतं तुमच्या मनामध्ये की मी हे करू शकेन का नाही. तुम्हाला सगळं ज्ञान असलं तरी ते परफॉर्म करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून खेळाडूमध्ये इंडिव्हिज्युअली हा फरक असतो. कारण एकच कोच 10 जणांना शिकवतो पण त्यातला एकच चॅम्पियन होतो, कारण त्याला ते नॉलेज वापरून ते कसं परफॉर्म करायचं हे कळतं. आणि त्याच्यासाठी हा प्रोफेशनल गायडन्स खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला एक सायकोलॉजिकल रिलीफ असतो की ही इज देअर, दॅट मॅन इज देअर, की ज्याला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे, माझ्या ट्रेनिंगबद्दल सगळं मला माहिती आहे, माझं काहीही आता बिघडलं तरी तो मला 10 सोल्युशन सांगू शकेल आणि त्यातलं मला कुठलं महत्त्वाचं आहे हेही सांगू शकेल. हा एक तुम्हाला रिलीफ असतो आणि मग तुम्ही टोटल फोकस, टोटल कॉन्सन्ट्रेशन तुमच्या परफॉर्मन्सवर ठेवू शकता. मला सांगा, असं काय सांगितलं तुला हंगेरियन कोचनी जे भारतीय कोच बाम सर किंवा चक्रवर्ती सर सांगू शकत नव्हते? ते सांगू शकत नव्हते कारण त्यांनाही एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तेवढा नव्हता. ह्यांनी म्हणजे आम्हाला झिरोतनं वर काढलं की पहिल्याच दिवशी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे तुम्ही कार्टून सारखं काय घातलंय ते पहिल्यांदा काढून टाका. म्हणजे काही कपडे? हो, जे आम्ही जॅकेट ट्राउझर घालायचो, आम्ही इथेच इंडियन टेलरकडनं त्यातल्या त्या जाड कॅनव्हास जे काही शिवलेलं होतं त्याचा आम्हाला काही उपयोग नव्हता. ते शूटर्स घालतात म्हणून आम्ही फक्त घातलेलं. मग त्यांनी गव्हर्नमेंटला खूप पाठपुरावा करून आमच्यासाठी प्रोफेशनल जे जॅकेट ट्राउझर्स असतात शूटिंगचे ते मागवून घेतले 10 दिवसात कोरियाहून. ते आले, आम्ही ते घातले आणि तेव्हा आम्हाला कळलं की ह्याच्याने किती फरक पडतो, किती बॅलन्स येतोय, आपल्या रायफलची मुवमेंट किती थांबली आहे. मग त्याच्यामधलं टेक्निकल नॉलेज त्यांनी आम्हाला, नुसतं धरायचं आणि मारायचं एवढंच आम्हाला माहित होतं, पण ते कसं मारायचं, किती श्वासाचा कंट्रोल तिथे ठेवायचा, कसं ट्रिगर रिलीज असतो, त्याचे किती स्टेज असतात. आम्ही आपले खेचायचो होते पिक्चरमध्ये करतात तसं नाही आहे. स्पोर्ट्स शूटिंग किती वेगळं आहे हे अगदी थरो टेक्निकल नॉलेज त्यांनी दिलं आणि आमचा बेस खूप चांगला होता. म्हणजे स्टॅमिना आणि जी रायफल धरायची जी पॉवर होती ती आमची खूप चांगली होती आणि जिद्द तर आमच्याकडे होतेच की नाही आम्ही करणार काही असो. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला खूप झाला आणि केवळ त्याच्या 3 ते 4 महिन्याच्या प्रोफेशनल ट्रेनिंग नंतर आम्ही 390 प्लस मारायला लागलो. त्याचा फायदा खूप झाला आणि एका वर्षात जवळजवळ आम्ही कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप जिंकली. त्याच्या नेक्स्ट इयरमध्ये 99 मध्ये मी सगळ्या चॅम्पियनशिप जिंकले आणि ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय पण झाले. त्यांनी तुम्हाला काही इंटरनॅशनल फिल्म्स वगैरे पण दाखवले? हो, व्हिडिओज दाखवले? त्यांनी व्हिडिओज दाखवले, काही इंटरनॅशनल शूटर्सचे त्यांनी आणलेले व्हिडिओज दाखवले, त्यांनी स्वतः पोझिशन्स घेऊन दाखवल्या. सगळ्या पोझिशन्स आमच्या बदलल्या. म्हणजे एकदम परफेक्ट पोझिशन्स कशा असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तुम्ही एकच पोझिशन सगळे वापरू नाही शकत. इंडिव्हिज्युअल तुमच्या बॉडीप्रमाणे, तुमच्या बॉडी बॅलन्सप्रमाणे ते तुम्हाला घ्यायला लागतील. मग त्यातलं काय ज्ञान असतं, कसा ग्रॅव्हिटी तुम्ही पकडायची, सगळं कसा अँगल तुम्ही पकडायचा, टार्गेटच्या सेंटरला कसं उभं राहायचं, बॉडी झिरो म्हणजे काय, सगळं आम्हाला काहीच माहिती नव्हतं. हे सगळं शिकवलं आणि आम्ही खरंच त्या लेवलला येऊन पोहोचलो. सरकारच्या हलगर्जीपणामुळे तुझं गोल्ड मेडल गेलं. आता मी तसं म्हणू शकते की तेव्हा तो हलगर्जीपणा त्याने दाखवला, पण मग ती 2004 नंतर ही परिस्थिती बदलत ॲटलिस्ट गेली, याचा मला आनंद आहे.